नमस्ते. तर आता जन्माष्टमी जवळ येत आहे, त्यामुळे माझं सगळ्यात पहिलं काम होतं की स्टुडिओमध्ये पहिल्यांदा फोटोसाठी सेटअप तयार करायचा. आणि फोटोग्राफीच्या बिझनेसचं काय आहे ना की मागच्या वर्षी जो सेटअप होता तोच यावर्षी लावून नाही चालत. पण यावर्षी जन्माष्टमीच्या सेटअपसाठी मी आधी प्री प्लॅनिंग करून घेतलं होतं. स्टुडिओमध्ये जितके प्रॉप्स आणि बॅकग्राऊंड्स विकत घेऊ तितके कमीच वाटतात. पण माझ्या डोक्यात जन्माष्टमीच्या सेटअपसाठीची एक रॉ इमेज तयार होती, त्यामुळे लगेचच आम्ही सेटअप तयार करायला घेतला. असं खूप कमी वेळा होतं की आहेत त्याच वस्तूंमध्ये आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करून एक नवीन सेटअप तयार करतो. आणि आज माझं तेच झालं. माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी त्यातून ही क्रिएटिव्हिटी तयार केली आणि मला ते खूप आवडलं. माझ्याकडे एक छोटंसं कार्पेट होतं आणि त्याच्या बाजूनी मी मोरपीस लावून बघितलं आणि ते मला एकदम सूट होतं असं वाटलं, त्यामुळे मी हेच सेटअपवरती लावायचं कन्फर्म करून घेतलं. सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड लावून झाल्यानंतर जे प्रॉप्स असतात त्याची पोझिशन ठरवणं. आणि मला वाटतं की ते फोटोमध्ये सगळ्यात जास्त मॅटर होतं आणि त्याच्यामध्ये माझा जास्त वेळ जातो. त्यामुळे मी सरांचं कायम ह्या गोष्टीमध्ये मी सजेशन घेत असते आणि आमच्या टीमच्या सजेशननंतरच आमचा फायनल सेटअप तयार होतो. त्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी कृष्णाच्या सेटअपसाठी माझ्याकडे 2-3 ड्रेसेस अवेलेबल होते आणि ज्वेलरीसुद्धा अवेलेबल होती. पण मी चेक केली नव्हती ती, म्हणून मी ती चेक करून घेतली. सगळे ज्वेलरी व्यवस्थित आहेत का, ड्रेसेस व्यवस्थित आहेत का. मागच्या वर्षी जागेच्या अभावामुळे आम्ही एकच सेटअप तयार केला होता, पण यावर्षी मी ठरवते की 2 सेटअप तयार करायचे. तर आपण भेटू या ब्लॉगच्या नेक्स्ट पार्टमध्ये, जिथे मी तुम्हाला आमचा फायनल सेटअप दाखवेन आणि काही फोटोशूट्सचे बिहाइंड द सीन्ससुद्धा दाखवेन. बाय.